पोलिसांच्या अटकेतला हा आरोपी आहे महेश देशपांडे उर्फ रेणुकादास राव। या ठकसेनाला मुंबई पोलीस गेल्या 1.5 वर्षांपासून शोधत होते। तब्बल 10 बँक मॅनेजर्सना संमोहित करून लुबाडल्याचा या भामट्यावर आरोप आहे। हा त्यावेळेला 93,000 रुपये घेऊन गेला। त्याचा अपंग भावाच्या संदर्भात त्याने परत नाव काढलं नाही अकाउंट ओपनिंग बद्दल, आणि नंतर मोबाईल त्या मॅनेजरने मोबाईल नंबर सुद्धा घेतला नव्हता किंवा कार्ड पण घेतलं नव्हतं। लोकांना संमोहित करून महेश देशपांडे कसं लुटतो हे ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल। अपंग भावाला बँकेत खातं उघडून देण्याच्या नावाखाली महेश बँक मॅनेजरशी भेट घ्यायचा। नंतर बोलण्याच्या ओघात महेश आपली म्हाडात ओळख आहे अशी बतावणी करायचा आणि अगदी कमी किमतीत घर मिळवून देण्याचा आमिष दाखवून तो या बँक मॅनेजर्सना लुबाडायचा। महेश देशपांडेनं आपल्याला संमोहित केलं होतं, त्यामुळे तो बोलेल तसं आपण करत गेलो अशी तक्रार बँक मैनेजर ने की है। उसने बोला कि हमारा मैं माड़ा का CEO हूँ और माड़ा का घर का आज लास्ट डेट है, तो मैं आपको जो है एक 91 लाख में पॉपे में घर दिला देता हूँ। तो उस वैसा बोलते बोलते उनको हिप्नोटाइज किया। उसके बाद जो है वो उसने जैसा बोलता गया वैसा हमारे साथ करते गए। मात्र संमोहनामुळे अशा प्रकारे फसवता येत नाही। आपली चूक लपवण्यासाठी हे कारण सांगितले जात असल्याचा दावा संमोहन तज्ञ सचिन राणे यांनी केलाय। मला इथे घर मिळावं म्हणून ऑफिसर तर समोर बसलाय, चल बा पैसे दे। आणि त्यामुळे काय नंतर काय होतं काही वेळानंतर की बाबा हा तर ऑफिसर नाहीये आणि आपण कुठेतरी फसले गेलो। आपण फसले गेलोय म्हणजे आपण मूर्ख आहोत हे जगाला सांगण्याचं डेअरिंग कोणामध्ये होत नाहीये आणि म्हणून संमोहनाचं नाव सांगितलं जातं। ठकसेन महेश देशपांडेनं आतापर्यंत 15हून जास्त बँक कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांना फसवलंय। यामागे एखाद्या टोळीचा हात आहे का याचा तपास आता पोलीस करतायत। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।